कीर्तनाची पठडी बदलली आहे. कीर्तनकारानं कीर्तनात तत्वचिंतन मांडायचं नाही, सिद्धांत मांडायचे नाहीत, वेदांत मांडायचे नाही. नुसतं खो 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 लोक हसले की म्हणतात लोक वा काय कार्यक्रम झाला. वी आर जोकर्स. आम्ही जोकर आहोत, त्याच्यामुळे आम्ही जोक केले पाहिजेत, विनोद केले पाहिजेत, लोक हसली पाहिजेत, तरच कार्यक्रम चांगला झाला. पण एक सांगू का, हास्य हा 9 रसामधला एक रस आहे, तो कीर्तनात असावा. पूर्वीच्या काळी माझे आजोबा असं सांगायचे की कीर्तनामध्ये लोणच्या एवढा विनोद असावा आणि भाता एवढा वेदांत असावा. आता समीकरण बदललं आहे. आता भाता एवढा विनोद असावा आणि लोणच्या एवढा सिद्धांत आणि वेदांत असावा. लोकांची चॉईस बदलली, त्याच्यामुळं कीर्तनकार पण बदली झाले आहेत. कीर्तनकारांना सुद्धा चांगलं काही म्हणण्याच्याऐवजी लोकांना विनोद किती जास्त सांगता येतील आणि लोक हसतील किती जास्त याचाच विचार करावा लागतो. हे दुर्दैव आहे. पण मी मात्र तसं करणार नाही, कारण माझे आजोबा मला अजून एक नियम सांगायचे, कीर्तन म्हणजे मर्यादा आहे, याच्या बाहेर जायचं नाही आहे. ह्या गादीची चौकट आहे कीर्तनकाराला, याच्या बाहेर जसं जायचं नाही ना, तशी वाणीला सुद्धा एक चौकट आहे, जेणेकरून मूर्ती अंतरी ठसावी श्रीहरीची, ऐसी कीर्तन मर्यादा आहे संतांच्या घरची. त्याच्यामुळे माझ्याकडनं विनोदाची अपेक्षा करू नका, चिंतनाची अपेक्षा करा. विठ्ठल भगवंताचे 6 गुण मी सांगितले. त्याच्यातला सर्वप्रथम भगवंताचा गुण येतो ते म्हणजे यश. यश हे जीवनात प्रत्येकाला लागतं. शाळेत शिकणाऱ्या विद्यार्थ्याला सुद्धा यश लागतं. पास होण्यासाठी यश लागतं, प्लेसमेंट होण्यासाठी यश लागतं, इन्क्रीमेंट होण्यासाठी यश लागतं, उद्योग व्यवसाय तेजीत चालण्यासाठी यश लागतं. कीर्तनकाराला सुद्धा तारखा मिळण्यासाठी आमचं तरी कशाला लपवा, यश लागतंच हो. यश लागत नाही असा माणूसच नाही. बरं, यश कोणाकडे आहे? त्याचं भजन करा म्हणजे यश मिळेल. यश कोणाकडे आहे? यशश्री औदार्य ज्ञान वैराग्य ऐश्वर हे 6 गुणवर्य वसतीच आहेत. कृष्णाकडे आहे, पांडुरंगाकडे आहे, म्हणून त्याचं भजन करा. त्याच्याकडे आहे, पण त्यानं कुणाला दिलेलं आहे का? यशे थोरविला मारुती, विभीषण केला लंकापती, औदार्य देऊनी कर्णा हाती, कीर्ती दिगंती फिरविली. मारुतीरायांना यश दिलेलं आहे, अर्जुनाला यश दिलेलं आहे. जर त्यांना देऊ शकतात तर आपल्याला देणार नाहीत? निश्चित देतील, पण भजन केलं पाहिजे. चला पुढं. दुसरा गुण सांगितलेला आहे श्री. श्री म्हणजे काय? श्री या बोलाचे 2 अर्थ शास्त्रकारांनी सांगितलेले आहेत. श्री म्हणजे लक्ष्मी आणि श्री म्हणजे मुखकांती. भगवंत जिथे जातात तिथे लक्ष्मी जाते. कोणताही अवतार घ्या, प्रभुरामांच्या अवतारामध्ये सीतामाईच्या रूपानं लक्ष्मी आहे, कृष्ण अवतारामध्ये रुक्मिणी आईसाहेबांच्या रूपानं लक्ष्मी आहे, पांडुरंग आले तरी सुद्धा पाठीमागं रुक्मिणी आईसाहेब आहेतच. आता जे कायम कीर्तन ऐकणारे असतील त्यांच्या मनामध्ये एक शंका निर्माण झाली असेल, ताई ज्या अवतारामध्ये देवानं लग्न केलं त्या अवतारामध्ये बायकोच्या रूपानं लक्ष्मी आहे हे आम्ही मान्य करू शकतो, पण काही अवतारात देवानं लग्न केलं नाही, मग तिथं नैष्ठिक ब्रह्मचर्यत्वाचं पालन आहे, मग तिथं कुठं बायको आहे, तिथं कुठं लक्ष्मी आहे? असे अवतार मी पण तुम्हाला सांगते. दत्तात्रयांचा अवतार नैष्ठिक ब्रह्मचर्यत्व पालन करणारा अवतार. तिथं जरी पत्नी नसेल तरी भागवत शास्त्र असं सांगतं, त्या दत्तात्रयांच्या पाठीमाग असणारी जी कामधेनू आहे, जी गाय आहे, त्या गायीच्या रूपानं लक्ष्मी तिथं सुद्धा होती. आणि आपल्याकडं गायीला लक्ष्मी मानतात. दिवाळ सण हा लक्ष्मीचा सण म्हणून आपण साजरा करतो, बरोबर? त्या दिवाळ सणामध्ये पहिल्या दिवशी पूजा कोणाची हो? कोणाची? गाय वासराची. का? कारण ती गाय म्हणजे लक्ष्मी आहे, ती गाय म्हणजे आपल्या घरातली श्री आहे. आणि कोणती गाय? जर्सी गाय नाही, गावरान ठेवा बुवा. जर्शीचं विका पण खाऊ हे बरे बुवा, लोकांना काय का रोग होईनात, तिकडं मरकानात लोक, पण आम्ही सेफ राहिलो पाहिजे. जर्शीचं दूध विकणे योग्य आहे पण ते खाण्यायोग्य नाही, कारण तिच्या दुधामध्ये दोष आहे. जर्सी गाय खाते पिते भरपूर, दूधही भरपूर देते, पण बिगर कामाची ओरडत जास्त राहते. त्याच्यामुळे तिचीच दूध आत्ताची पोरं पिल्यामुळं पोरं सुद्धा खातात पितात आणि बिगर कामाची ओरडत फिरतात. त्याच्यामुळे तिचं दूध पाजू नका. देवाकडे ज्या वेळेला नामदेव महाराज दूध घेऊन गेले ना, देवा दूध प्या, त्यावेळेला देवाला सुद्धा सांगावं लागलं पहिले नामदेव महाराजांना, दूध कुणाचं आणलंय देवा? काला बछडा कपिला गाई, दुधा दुहावा माझाई, दुधा पियो मोरे गोविंद लाला, दुधा पियो मोरे गोविंद लाला. काला बछडा कपिला गाई, दूध धुवावन नामाजाई, म्हणून त्या काळ्या कपिली गाईमध्ये कामधेनूमध्ये लक्ष्मी मानल्या गेलेली आहे. म्हणून दत्तात्रयांच्या अवतारात गाईच्या रूपानं लक्ष्मी आहे. बटुरूप वामन अवतारात तर बालब्रह्मचारी आहेत. तिथं बायको जरी नसली तरी त्यांच्या डोक्यावर असणारं जे अतपत्र आहे, जी छत्री आहे, त्या छत्रीच्या रूपानं लक्ष्मी तिथं सुद्धा विराजमान आहे. तिसरा अवतार माझ्या ज्ञानोबरायांचा महाविष्णूचा अवतार आहेत ना, तिथं कुठं बायको आहे? पण वैकुंठवासी शंकर गुरुजी खंदारकर सांगायचे, म्हणजे मी त्यांची चिंतन ऐकली नाहीत पण आजोबांनी ऐकलेली मला सांगितलेली आहेत. नाही तर माझा काष्टा बघून तुम्हाला वाटायचं मी 90ला गेले काय. विठाला
ज्ञानेश्वरांचं वाक्य असं आहे, ज्ञानोबारायांच्या सुद्धा मंदिरामध्ये, समाधी मंदिरामध्ये ज्ञानोबाराय जरी महाविष्णू असले तरी त्यांच्या समाधी मंदिराच्या समोर असणारा जो सुवर्ण अश्वत्थ आहे, म्हणजे सुवर्णाचा पिंपळ आहे, त्या सुवर्णाच्या पिंपळाच्या रूपानं तिथं सुद्धा लक्ष्मी आहे. आणि म्हणून असं समाधी प्रकरणामध्ये वर्णन आहे, तुम्ही समाधीचं दर्शन घेतल्यानंतर किमान 108 फेऱ्या जर त्या वडाला, त्या पिंपळाला मारल्या तर तुम्हाला आयुष्यात दारिद्र्य कधीही तोंड दाखवणार नाही. म्हणून आमच्या माता भगिनी आळंदीला गेल्या ना, समाधीचं नाही दर्शन झालं तरी चालेल, पण 5 कवीनं फेऱ्या त्या पिंपळाच्या पाराला मारतात का? ज्ञानोबा नाही आले तरी चालतील, पण लक्ष्मी आली पाहिजे. विठ्ठल विठ्ठल. प्रत्येक अवतारामध्ये लक्ष्मी आहे. एकदा लक्ष्मीला दर्प चढला, हा जिथं जातो तिथं मला घेऊन जातो, मी आहे म्हणून याला किंमत आहे. बोलता बोलता बोलली ना ती, ओ देवा जिथे जाता तिथे मला घेऊन जाता, मी आहे म्हणून तुमचं चाललंय सगळं, नाही तर तुमचं काय खरं आहे? मी होते म्हणून झाला संसार, दुसरी असती तर केव्हाच पळून गेली असती, माझ्यामुळं झालं नाही, मी आले त्यावेळेला कुड होतं, माझ्या पायगुणानं बंगला झाला, असं कोण म्हणतं? तुमच्या लक्ष्मी हेच ऐकवत असतात तुम्हाला घरी, माझ्यामुळे झालाय संसार, नाही तर तुमचं काय कराय? बोलली ना लक्ष्मी विष्णू ना, माझ्यामुळे तुम्हाला किंमत. देव म्हणले हो आईसाहेब, तुमच्यामुळं मला आणि माझ्यामुळे तुम्हाला किंमत. पण ती ऐकण्याच्या मनस्थितीतच नाही. नाही 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 देवा, तुमच्यामुळं मला नाही, माझ्याचमुळं तुम्हाला किंमत आहे. हे ऐकल्यावर देव म्हणले, ए लक्ष्मी जा, 2 दिवसाचा वेळ दिला, प्रूव्ह इट, सिद्ध करून दाखव की तू माझ्यापेक्षा मोठी आहेस. आणि जर तू हे सिद्ध करून दाखवू शकलीस तर उद्यापासून माझे पाय तुझ्या हातात नाही, तुझे पाय माझ्या हातात घेईन आणि तुझी सेवा करीन मनोभावे. पण कळू तर दे तुझ्यात काय सामर्थ्य आहे. हसली लक्ष्मी आणि म्हणते, ओ देवा 2 दिवस नाही, 2 तास इनफ आहेत. 2 तासात मी प्रूव्ह करू शकते की माझ्यामध्ये काय सामर्थ्य आहे. चल म्हणले, मग तुझ्या बरोबरच निघतो. निघाले ना 2 जण. मृत्यू लोकात ज्या गावात उतरले ना, त्या गावात एका प्रतिष्ठित व्यक्तीची अंत्ययात्रा चालली होती. अख्खं गाव रडताय, गाडगं धरणारा रडतोय, भजनी रडतायत, खांदेकरी रडतायत, वारं घालत चाललेल्या बाया रडतायत, अख्खं गाव रडताय. लक्ष्मी तिथं गेली, तिनं 10 मिनिटं तो प्रकार बघितला आणि 11व्या मिनिटाला पैशांचा पाऊस चालू केला. जसा काही पैशांचा पाऊस चालू झाला, भजनी म्हणले भजन नंतर करू, पहिले खिसे भरा. सोडले ना टाळ, लागले पैसे गोळा करायला. लक्ष्मीनं हसून देवाकडे पाहिलं आणि विचारलं, देवा कळली का माझी किंमत काय? मैतीला आलेली निम्म्यापेक्षा जास्त लोक जसं काही माझं स्वरूप बघितलं, सगळं सोडून दिलं, रडणं संपलं. जगात सगळ्यात मोठं दुःख ते म्हणजे माणसाच्या मृत्यूचं दुःख आहे. पण मृत्यूचं दुःख सुद्धा विसरायला लावणारी जर कोण आहे ना, तर ती मी आहे. अजून काय माझं सामर्थ्य दाखवू? देव म्हणले, खरंच डेंजर आहेत ग लोक. तुला बघितलं आणि रडायचं विसरली, भजन विसरली आणि तुला गोळा करायला लागली. मानलं म्हणले तुला, पण हे लक्ष्मी सगळेजण तुझ्या समोर झुकले नाहीत. अजून पण 4-5 माणसं स्वाभिमानी आहेत, ती अजूनही ताठ मानेनं उभी आहेत. आता कोण राहिलं? म्हणे खांदेकरी. खांदेकरी वाकले तर मान्य. बर म्हणली, ते नाही का वाकले, त्यांच्याकडेही बघते. मगाशी तरी 100च्या नोटांचा पाऊस होता, आता 2000च्या नोटांचा पाऊस फक्त खांदेकरांच्या समोर. खांदेकरांनी जशा काय त्या जांभळ्या 2000च्या रंगाच्या नोटा बघितल्या, ते म्हणले 30 सप्टेंबरपर्यंत चालतायत, उचला. दिलं ना मड, फेकून लागले पैसे गोळा करायला. लक्ष्मीनं माघारी फिरून विचारलं, देवा आता काय म्हणणं आहे? देव म्हणले, खरंच मानलं भाई साहेब तुम्हाला. मड फक्त 2च जागी टेकवतात, एक तर 20व्याला नाही तर सरणावर. पण फक्त तुझ्यासाठी लोकांनी मड फेकून दिलं, तुझ्यात सामर्थ्यच आहे. पण ए लक्ष्मी, अजून पण एक माणूस झुकला नाही तुझ्या समोर. देवा आता कोण राहिलं? मेलेला. तो मेलेला जर उठला आणि झुकला तर मग मान्य. लक्ष्मी म्हणते, देवा काही वेळ समजलं काय मला? अहो त्याच्यात जीव नाही, शिव नाही, चैतन्य नाही, ब्रह्म नाही, कुटस्थ नाही, राम नाही, अहो त्याच्यात देवच नाही, तो उठेल कसा? भगवंत म्हणले, वेडे हे तर तुला वैकुंठात सांगायचा प्रयत्न करत होतो. जोपर्यंत शरीरामध्ये माझं अस्तित्व आहे तोपर्यंतच तुला किंमत आहे. ज्या दिवशी शरीरातनं मी निघून जाईन ना, त्या दिवशी तुला सुद्धा काडीची किंमत राहणार नाही. म्हणून भगवंतामुळे लक्ष्मीला किंमत आहे. जिथे जिथे भगवंत जातात तिथे तिथे लक्ष्मीला जाणच जाण आहे. म्हणून नित्यनेमानं भजन करा. होईल काय? लक्ष्मी वल्लभ, नुसता वल्लभ नाही, लक्ष्मी वल्लभता जवळी पण भजन झालं पाहिजे. विठ्ठल विठ्ठल. श्री या गुणाचा एक अर्थ लक्ष्मी हा कळला. लक्ष्मी या अर्थानं त्याच्याकडे श्री हा गुणाधिष्ठित आहे. आता दुसरा पाठ श्रीचा. श्री म्हणजे मुखकांती, देवाचा चेहरा. आणि हा विषय मी तुम्हाला सांगत होते, देवाचा गुण आहे. देवाचं दिसणं हा देवाचा गुण आहे. माझ्या देवामध्ये सौंदर्य आहे, त्याचं कारण काय माहितीये का? काही जण म्हणत असेल, हा VLCCचं फेशियल करत असेल, जरा चांगले 5-5 हजार महिन्याला घालवत असेल फेशियल करायला म्हणून चांगला दिसतो. नाही हो, ज्ञानोबा या उदाहरण सांगतात का देव सुंदर आहे? कारण देवाच्या कपाळावर फोकस आहे. इथं कीर्तनकाराच्या तोंडावरती 1 2 3 4 5 6, इथं या भागावरती फक्त 6 फोकस मारलेत, तरी बाकीच्या मंडपापेक्षा हा भाग उजळण्यासारखा दिसतो. मग मला सांगा,
6 फोकसनं जर एवढा भाग उजळल्यासारखा दिसतोय तर माझ्या पांडुरंगाच्या कपाळावरती कोटी चंद्रांचा फोकस आहे, त्याचा चेहरा किती उजळल्यासारखा दिसत असेल. आणि मी खोटं बोलत नाही, ज्ञानोबरायांचं प्रमाण आहे. तुझी येणी ढळी कोटी चंद्र प्रकाश, चंद्रप्रकाश, तुझी निढळी कपाळावर कोटी चंद्रप्रकाश. कोटी चंद्रांचा प्रकाश आहे त्याच्या चेहऱ्यावर. आणि कोटी चंद्राचा सुंदर दिसण्याचा काय संबंध आहे सांगू? ऐका पटपट. महाभारतात नल दमयंतीची कथा येते, त्याच्यात असं वर्णन आहे, ती दमयंती दिसायला इतकी सुंदर होती की तिचं स्वयंवर ज्या वेळेला तिच्या बापानं रचलं ना, त्यावेळेला त्रैलोक्यातले राजे तिच्याशी लग्न करण्याचे हेतून पृथ्वीवर आले होते. इतकी ती सुंदर. तिच्या दरबारातल्या एका सेवकानं प्रश्न विचारला, हिच्या अख्ख्या कुळात इतकं कोणी सुंदर नाही, मग हीच काय इतकी सुंदर? त्यावेळेला तिच्या दरबारातल्या पंडितांनी दिलेलं उत्तर आहे, आणि उत्तर असं आहे, नीट आहे का, कारण याच्यावरनं कळणार आहे माझा देव का सुंदर आहे ते. दमयंतीचा चेहरा ज्या वेळेला ब्रह्मदेवांनी बनवायला घेतला ना, त्यावेळेला तिच्या चेहऱ्यासाठी चंद्रावरची मुठभर माती वापरण्यात आली होती. दमयंतीचा चेहरा बनवताना चंद्रावरची मुठभरच माती वापरण्यात आली, तर ती दिसायला इतकी सुंदर झाली की त्रैलोक्याच्या राजांना तिच्या रूपाचा मोह निर्माण झाला. जर चंद्रावरची मुठभर माती त्रैलोक्याला वेड लावते, तर ज्याच्या कपाळावर कोटी चंद्रांचा प्रकाश आहे तो माझा देव दिसायला किती सुंदर असेल ते बोला. आणि म्हणून माझ्या देवाला पाहता क्षणी समाधान आहे. त्या देवाकडे सौंदर्य हा गुण आहे, त्याच्याकडे पाहिलं की सुख लागतं. म्हणून मुखकांती याही अर्थानं त्याच्याकडे श्री हा गुणाधिष्ठित आहे. आणि तुम्हालाही मुखकांती पाहिजे असेल ना, बाहेरनं फेअर अँड लवली, पॉन्ड्स, व्हाईट टोन काहीच लावू नका. माता मौल्याला माझं सांगणं आहे, आजच्या दिवसापुरती तुम्हाला ब्युटी टिप फ्री ऑफ कॉस्ट, फुकट सांगते ऐका. बाहेरनं किती काही लावलं ना तरी चेहरा सुंदर दिसत नाही. चेहरा सुंदर तेव्हाच दिसतो ज्यावेळेला अंतःकरणातले विचार सुंदर असतात. अंतःकरणातले विचार सुंदर करा, चेहरा सुंदर झाल्याशिवाय राहणार नाही. आणि तुमचे विचार आतमध्ये जसे असतात ना, तसा तुमचा चेहरा प्रगट होतो लोकांसमोर. तुम्ही जर आतमधनं हॅप्पी आहात, हॅप्पी फेस दिसतो, आनंदी चेहरा दिसतो. तुम्ही आतमधनं दुःखी आहात तर चेहरा कोमेजलेला दिसतो. किती पावडर लावा, चेहऱ्यावर तेज दिसणार नाही. तुम्ही जर आतमधनं ज्ञानी आहात, विचारांची श्रीमंती तुमच्याकडे आहे, नक्की तुमच्या चेहऱ्यावरती त्या ज्ञानाचं ते झळकल्याशिवाय राहणार नाही. आणि जर तुम्ही आत्म क्रोधित आहात, तुम्ही जर भांडकुदळे आहात, तर तुमचा चेहरा सांगतो की तुम्ही, मी इथं सांगू शकते किती जणी भांडकुदळे आहेत ते, पण माझ्याशीच नको लागायला भांडणं, त्याच्यामुळं प्लीज चेहरा. कारण कीर्तनकाराकडे सुद्धा बघताना काही काही माता मौल्या अशा नाहीत बघत, त्या कीर्तनकाराकडे बघताना सुद्धा याच्यावरूनच कळतं. आठवड्यातनं 2 तरी भांडणं होत असतील वयांची. चेहरा सांगतो तुम्ही कशा आहात ते. आतमधले विचार चेहऱ्यावर दिसत असतात. आणि माझ्या भगवंताच्या अंतकरणात प्रेम आहे, त्याच्यामुळे माझा देव प्रेमळ आहे, म्हणून त्याच्याकडे मुखकांती आहे. त्या मुखकांती याही अर्थानं त्याच्याकडे श्री हा गुणाधिष्ठित आहे. तुम्हाला जर तो पाहिजे असेल तर मिळेल, पण त्याआधी भजन करा. विठ्ठल विठ्ठल. तिसरा गुण आहे औदार्याचा, औदार्य करणारा दिलेला आहे. औदार्य देऊनी करणा हाती कीर्ती दिगंती फिरवली. चौथा गुण दिलेला आहे ज्ञानाचा, व्यासांना आणि ज्ञानोबरायांना. ज्ञानोबरायांचं ज्ञान किती आहे हे मी सांगायची काय गरज आहे, आम्ही पामर आहोत. ज्ञानोबरायांचं वर्णन नाथांनी केलं आहे. ज्ञानी याचा शिरोमणी वंद्य जो का पूजा स्थाय. ज्ञानी याचा शिरोमणी वंद्य जो का चिंतकाचा चिंतामणी ज्ञानोबा माझा. साधकाचा माय बाप दरुषणे महे ताप. साधकाचा माय बाप दरुषणे हारता. पूजास्थानी चिंतकाचा चिंतामणी ज्ञानोबा माझा. ऐके ज्ञान चक्रवर्ती तू, तव ज्ञानाचीच मूर्ती तू. जे पुसशी आरती ते कळली मज. ज्ञानाचा सागर सखा माझा ज्ञानेश्वर, विवेक सागरा सखया माझ्या ज्ञानेश्वरा. ज्ञानोबराया ज्ञानियांचा राजा गुरु महाराव म्हणते ज्ञानदेव तू मायसे का, कारण ज्ञान हे गुण त्यांना दिलेलं आहे भगवंतानं. आणि भगवंताचं ज्ञान किती आहे, ज्ञानोबराया म्हणतात माझ्याकडं फक्त बिंदू आहे त्या ज्ञानसिंधूतला. नीट आहे का, ज्ञानोबरायांकडे ज्ञानसिंधूतला फक्त बिंदू आहे, तरी ज्ञानोबराया ज्ञानाचे सागर आहेत. जर आपण त्या बिंदूला सागर म्हणतोय तर तो बिंदू ज्या सागरातनं आला असेल त्याचं ज्ञान किती अनंत असेल, आणि ते किती अनंत आहे हेच ज्ञानोबराया अभंगाच्या प्रथम चरणात सांगतात.